हाय, मी यामिनी. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी आज आलेली आहे जुहूच्या हरे रामा हरे कृष्ण मंदिरमध्ये, इस्कॉन मंदिरमध्ये. अचानक माझं येणं झालं. काल आमच्या इथे रथयात्रा आली होती ठाण्याला आणि त्यांचा सगळा प्रसाद संपला होता. पण मी म्हटलं काही प्रसाद शिल्लक असेल तर द्या. तर अचानक त्यांनी मला प्रसाद दिला आतून आणून. ती सगळा प्रसाद संपला, थोडासा उरला आहे, तो तुमच्या नावावर आहे. आणि त्यांनी दिला. आणि मी विचारलं कुठून आलात? तर ते म्हणाले आम्ही जुहू इस्कॉनवरून आलेलो आहोत. तर अशा रीतीने आणि दुसऱ्या दिवशीच मी मुलीला सोडायला आले जुहूला कॉलेजसाठी. पहिला दिवस होता आज तिचा. तर मला कळलं की इथेच आहे. त्यांनी सांगितलं होतं मला जुहूमध्ये आहे. मग मी आले. हे बघा, भगवद्गीता प्रसाद असं ते देणगी देणाऱ्यांना देत असावेत प्रसाद म्हणून. ड्रायफ्रूट्स आहे. हे प्रसाद होता है? अच्छा. तर अशा रीतीने आपण आत आलेलो आहोत आणि इथे सगळे प्रसादाची तयारी करत असतात बायका. जगन्नाथ रथयात्रा आली होती ठाण्यामध्ये. बघा, असं सुंदर रथयात्रेचं त्यांनी अतिशय सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. अतिशय म्हणजे एखाद्या ते पूर्वीचे ते सिनेमामध्ये बंगाली वाडे दाखवायचे ना, त्या प्रकारचं हे बांधकाम दिसतंय मला. आणि हे बंगाली वाडे म्हणजे ते ओरिसा जवळचंच आहे ना, तर तिकडचंच हे दिसतंय मला. इतकी काही माहिती नाही आहे. ते बघा, प्रसाद देतात आहेत. आणि हे आहेत जगन्नाथ, लॉर्ड जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा असे ते भावा बहिणींची अशा मूर्त्या आहेत. आणि अचानक काल मला त्यांचा प्रसाद मिळाला, कारण सकाळीच मी त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता. ते असे प्रसाद ग्रहण करत आहेत आणि संध्याकाळी मला मिळाला. तर मला काहीतरी कोइन्सिडन्स वाटला आणि नेमकी आज मी इथे आलेसुद्धा. हे नक्कीच काहीतरी मला यामध्ये वाटतं आहे. हे बघा, अतिशय सुंदर असं दिसतं आहे. प्रभु, ये श्री कृष्ण, बलराम जी और सुभद्रा देवी है ना, भाई बहन. तीनों जो है तीनों भाई बहन. हाँ, जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा, तीनों भाई बहन. जगन्नाथ, बलभद्र और सुभद्रा. बड़ा भाई, छोटा भाई, बहन. ये जगन्नाथ की आरती होती है। हाँ, तो परचेस करनी पड़ती है. हाँ, ये सब लेडीज़ ऐसी पूजा की तैयारी करते हैं, फूल के हार. कृष्ण अर्जुनाला उपदेश करतोय. हे राम रावण युद्ध आहे. राम और रावण का युद्ध. यहाँ